मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस. मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपल्या क्लासमध्ये आपल्याला जे पॉझिटिव्ह कॉम्पोनंट्स आणि निगेटिव्ह कॉम्पोनंट्स, बिग फ्रेंड्स जेवढे फॉर्म्युले आपण घेतले आहेत त्याच्यावर ही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. जेवढे आपले फॉर्म्युले झालेत ना त्याच्यावरच आपण ही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करायला घेऊ. ओके, प्लस पॉझिटिव्ह फॉर्म्युले आणि प्लस निगेटिव्ह फॉर्म्युले आपल्याला यूज करून ही एक्झाम्पल्स आपल्याला अबॅकस किटवर सॉल्व करायची आहेत. ओके, ते आपण वन बाय वन आपण अबॅकस किटवर आपल्या सॉल्व करायला घेऊ. ओके, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 96 लेस 5 आणि लेस 9. तर फर्स्ट आपल्याला ॲड 90 आणि 6 करायचे. हा आहे युनिट रॉड, हा आहे टेन्स रॉड. टेन्स रॉडवर आपल्याला किती ॲड करायचे आहेत? 90, 50, 60, 70, 80, 90, 96, 5 आणि 1 6. ॲड 96 लेस 5 करायचे आहेत. 5 लेस केले, लेस 5 करायचे आहेत, परंतु आपल्याला युनिट रॉडला 5 लेस करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 5चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 5. ओके, लेस 9 करायचे आहेत, परंतु बीट अवेलेबल नाही आहे. आपल्याला लेस 9चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेस 9चा फॉर्म्युला आहे लेस 10 ॲड 1. आपलं आन्सर किती आलंय? 50, 60, 70, 75, 76 आणि 77. आपलं आन्सर किती आलंय? 77. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 48 लेस 7 ॲड 3 आणि लेस 2. फर्स्ट आपल्याला ॲड 48 ॲड करायचे. 10, 20, 30, 40. 8 ॲड करायचे युनिट रॉडला. 5, 6, 7 आणि 8. ओके, लेस 7 करायचे. 5, 6, 7 लेस केले. ॲड 3 करायचे. 1, 2, 3. लेस 2 करायचे. लेस 2. आन्सर किती आलंय? 10, 20, 30, 40, 41 आणि 42. आन्सर किती आलंय? 42. ओके, आपण राईट डाऊन करून घेतलं आणि आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 37 लेस 5 ॲड 8 आणि ॲड 3. फर्स्ट ॲड 37. 10, 20, 30, 7, 5, 6, 7. लेस 5. ॲड 8 करायचे आहेत, परंतु युनिट रॉडला ॲड 8 करायला बीट अवेलेबल नाही आहे. मग आपल्याला ॲड 8चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 8चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 2 ॲड 3. 1, 2 आणि 3. आपलं आन्सर किती आलंय? 10, 20, 30, 40, 41, 42 आणि 43. आन्सर किती आलंय आपलं? 43. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 24 लेस 3 ॲड 7 आणि लेस 2. ॲड 24. 1, 2, 3 आणि 4. लेस 3. 1, 2, 3. ॲड 7. 5, 6, 7. लेस 2. आपलं आन्सर किती आलंय? 20 आणि 5. 25 आणि 26. आन्सर किती आलंय आपला? 26. आपण राईट डाऊन करून घेऊ आणि आपला अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 45 लेस 5 लेस 8 आणि ॲड 7. फर्स्ट आपल्याला ॲड 40 आणि 5 ॲड करायचे. 10, 20, 30, 40 आणि हा 5 हे 45. लेस 5 करायचे. लेस 5 केले. लेस 8 करायचे आहेत. आपल्याला लेस 8 करायला युनिट रॉडला बीट अवेलेबल नाही आहे. मग लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 2. ओके, ॲड 7 करायला बीट आहेत. 5, 6 आणि 7. आपलं आन्सर किती आलंय? 10, 20, 30, 35, 36, 37, 38 आणि 39. आन्सर किती आलंय आपलं? 39. आपण राईट डाऊन करून घेऊ आणि आपल्या अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 13 लेस 4 लेस 8 आणि ॲड 3. ॲड 13. 1 म्हणजे 10, 11, 12 आणि हे 13. लेस 4. आता लेस 4 करायला बीट अवेलेबल नाही आहे. आपल्याला लेस 4चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेस 4चा फॉर्म्युला आहे लेस 10 ॲड 6. 5 आणि 1 6. लेस 8. 5, 6, 7, 8. ॲड 3.
1 2 आणि 3. आपलं आन्सर किती आलंय 1 2 3 आणि 4. आपलं आन्सर किती आलंय 4. आपण राईट डाऊन करून घेतलं. अंडरस्टूड. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 84 लेस 3 लेस 4 लेस 2 आणि लेस 5. ॲड 84 50 60 70 80 4 1 2 3 आणि 4. ओके. लेस 3 1 2 3 3 लेस केले. लेस 4 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 4चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 6 5 आणि 1 6. लेस 2 लेस 2 लेस 5 आन्सर किती आले आपला 50 60 आणि 70. हा तर इथं 0 आहे म्हणजे आन्सर काय आले आपला 70. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 35 लेस 8 लेस 6 ॲड 3 आणि ॲड 5. ॲड 35 10 20 30 आणि हा 5. ॲड 35 लेस 8 लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 2 लेस 6 5 आणि 1 लेस 6. ॲड 3 1 2 आणि हे 3 ॲड 3 ॲड 5 हे ॲड 5. आपल्या आन्सर किती आले 10 आणि 10 20 25 26 27 28 आणि 29. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ॲड 63 ॲड 7 लेस 1 ॲड 2 आणि लेस 8. ॲड 63 ॲड 60 ॲड 3. ओके. ॲड 7 करायचे आहेत परंतु बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 7चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 3 लेस 1 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 1चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 9 5 6 7 8 आणि 9. ॲड 2 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 2चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 8 5 6 7 8. लेस 8चा फॉर्म्युला लेस 8 करायला बीट अवेलेबल नाही. लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 2. आन्सर आले 50 आणि 10 60 61 62 आणि 63. आन्सर किती आले आपला 63. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 87 लेस 6 लेस 5 लेस 8 आणि ॲड 7. ॲड 87 50 60 70 80 87 5 6 7 लेस 6 5 आणि 1 लेस 6. लेस 5 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 5चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 5. लेस 8 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 2. ॲड 7 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 7चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 3. आपले आन्सर किती आले 50 आणि 60 70 आणि 5. किती आले आपलं आन्सर 75. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 23 ॲड 7 लेस 6 ॲड 5 आणि लेस 8. ॲड 23 ॲड 7 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 7चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 3. लेस 6 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 6चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 4 1 2 3 4. ॲड 5 लेस 8 5 6 7 8. आन्सर किती आले 10 आणि 10 20 आणि 1 21. आपण राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 34 ॲड 5 लेस 7 लेस 8 आणि ॲड 5. ॲड 34 हे 30 हे 4. ॲड 34 ॲड 5 लेस 7 5 6 7 लेस 8 करायला बीट अवेलेबल नाही आहे. लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 2 ॲड 5. आपलं आन्सर किती आलंय
10 आणि 10 20 25 26 27 28 आणि 29 आपलं आन्सर किती आलंय 29 ओके. आता आपण आपला अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता बघा फ्रेंड्स आपले जे झालेत पॉझिटिव्ह फॉर्म्युले आणि निगेटिव्ह फॉर्म्युले त्याच्यावरचीच हे रिव्हिजन्स म्हणजे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे फॉर्म्युले यूज करून आपण हे एक्झाम्पल्स आपल्या अबॅकस किटवर सॉल्व केली आहेत. ज्या स्टुडंटचे आपले पॉझिटिव्ह फॉर्म्युले निगेटिव्ह फॉर्म्युले बिग फ्रेंड्स सगळे लर्न असतील तरच अशीच मॅथ आपल्याला अबॅकस किटवर सॉल्व करायला सोपं आणि तुम्हाला समजायलाही लवकर येईल ओके. जे स्टुडंट जे आमचं चॅनल बघत असतील त्यांनी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल ओके. थँक्यू.